हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील तरुणीची चाकूने वार करत निर्घृण हत्या करण्यात आली। तू माझी जिंदगी बर्बाद केली असे म्हणत संजना गजानन खिल्लारी वय वर्ष 19 या तरुणीच्या छातीवर आणि पोटावर चाकूने वार करीत तिला ठार मारल्याची घटना 20 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे घडली। घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे। या प्रकरणी गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे। 20 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास संजना आपल्या राहत्या घरी वरच्या माळ्यावरील खोलीत होती। त्यावेळी आरोपी अभिषेक संजय खिल्लारी याने घराच्या दारावर बसलेल्या तिच्या वडिलांना संजना कुठे आहे असे विचारत घरामध्ये प्रवेश करत वरील खोलीमध्ये गेला। तू माझी जिंदगी बर्बाद केली, तू तुझे आई आणि काकास परवा दिवसाच्या बद्दल का सांगितले असे म्हणत आरोपीने संजनावर चाकूने वार केले। संजना जोराने ओरडत गॅलरीत गेली, तेथेही पाठीमागून येत पुन्हा चाकूने वार केले। घटनेनंतर आरोपीने तेथून पळ काढला। संजनाचा आरडाओरडा ऐकून तिचे वडील वरच्या खोलीत गेले असता संजना रक्ताच्या थारोळ्यात पडली होती। शेजारी ग्रामस्थांच्या मदतीने तिला तात्काळ दुचाकीने प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले। या घटनेने एकच खळबळ उडाली आहे। घटनास्थळावरून पसार झालेल्या आरोपीला काही वेळातच ताब्यात घेण्यात आले। घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक अंजना पाटील, डीवायएसपी सुरेश दळवे यांनी घटनास्थळाला भेट दिली। शवविच्छेदन आणि अंत्यसंस्कार नंतर अशोक मारुती खिल्लारी यांच्या फिर्यादीवरून गोरेगाव पोलीस ठाण्यात अभिषेक संजय खिल्लारी यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद झळके हे पुढील तपास करीत आहेत। दिनांक 20/2/25 रोजी प्रॉपर गोरेगाव येथे अभिषेक संजय खिल्लारी वय अंदाजे 25 वर्ष हा मयत संजना गजानन खिल्लारी याच्या घरी जाऊन संजना कुठे आहे असं तिच्या वडिलाला विचारले आणि पळत तो तिच्या संजना वरच्या मजल्यावर असताना तिथे गेला, म्हणून तिच्या वडिलाला आणि काकाला संशय आल्याने हे त्याच्या पाठीमागे गेले असता आरोपी अभिषेक याने त्याच्या जवळील चाकू काढून मयत संजना ज्या रूममध्ये बसली होती त्या रूममध्ये छातीवर वार केला आणि तिथून संजना बाहेर तिकडे जात असताना गॅलरीमध्ये गेली व गॅलरीमध्ये सुद्धा एक तिच्या पोटामध्ये स्टॅबिंग केली आणि तो आरोपी तिथं या जे वडील आणि हे होते त्यांना धक्का मारून तो पळून गेला। त्यानंतर सदर मयतीला हॉस्पिटलला आणले आणि हॉस्पिटलला आणत असताना ती ब्रॉड बाय म्हणजे अगोदरच मरण पावलेली होती। अशा प्रकारे ही सदर घटना घडली। सदर घटनेसंबंधानं आम्ही तात्काळ आरोपीची माहिती घेऊन आरोपीला अटक केली। अटक करून त्याच्याकडे आता विचारपूस करणे आहे। तसेच आरोपीला आज रोजी माननीय कोर्टात हजर करून तपासकामी पोलीस कस्टडी रिमांड घेणार आहोत। गाव माझा न्यूज करिता गजानन देशमुख, सेनगाव, हिंगोली।